नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी फ्रुटीसारखं पन्ह, पण हे पन्ह आहे पूर्णपणे घरगुती. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कृत्रिम रंग न वापरता एकदा बनवलं की मुलं पुन्हा पुन्हा मागतील. चला तर मग सुरुवात करूया या रेसिपीला. इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. या कैरीमधल्या मी फक्त 2 कैऱ्याच घेणार आहे. उरलेल्या कैरीची मी कँडी बनवणार आहे. या तोतापुरी कैऱ्या गोड आहे. पन्ह्याला थोडा आंबटपणा येण्यासाठी एक आंबट कैरीसुद्धा मी घेतली आहे. कैरीचे साल काढून कैरी चिरून घेतली. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला उकळी आली की यात 1 चमचा, पाव चमचाच हळद घाला. हा माझा चमचा खूप छोटा आहे त्यामुळे मी 1 चमचा म्हणते, पण पाव चमचा हळद घालायची. जास्त हळद घातली की हळदीचा उग्र वास येतो, त्यामुळे थोडीशीच हळद घाला. यामुळे या पन्ह्याला नैसर्गिक रंग येतो. पाण्याला उकळी आली की त्यात कैरीच्या फोडी घालायच्या. आंबट गोड दोन्ही प्रकारच्या कैऱ्या घेतल्यामुळे पन्ह्याला एकदम परफेक्ट चव येते. फक्त 1 उकळी आली की गॅस बंद करायचा आणि झाकून 5 मिनिटे ठेवायचे. आता सगळ्या फोडी चाळणीवर काढून घ्यायच्या. सगळ्या फोडी चाळणीवर काढल्यानंतर फोडी मॅशरने छान मऊ करून घेते. बघा किती छान गर तयार झाला आहे. चाळणीवरच हा मॅश केल्यामुळे चाळायची गरज नाही पडणार. जर तुम्ही एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये जर मॅश केलं तर नक्की चाळून घ्या. एखाद्या दशा वगैरे राहू शकतात कैरीच्या. हा गर 1.5 कप आहे. यामध्ये 1 कप साखर घालते, कारण बऱ्याचशा कैऱ्या यामध्ये गोडच आहे. साखर मिक्स करून घ्यायची. चवीनुसार यामध्ये मीठ आणि 1 मोठा चमचा वेलची पूड घालते. वेलची पूड साखर टाकून बारीक केली असल्यामुळे जास्त घालत आहे. नुसती वेलची पूड घालायची असली तर कमी घातली, अर्धा चमचा घातली तरीही चालेल. हे सगळं छान मिक्स करून घेऊ. आता तयार गर थंड करून बरणीत, कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू. बरणी चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची. जेव्हा मुलांना थंड प्यायचं असेल तेव्हा 3 चमचे ग्लासमध्ये घ्या. त्यात पाणी आणि थोडासा बर्फ घाला. आपलं फ्रुटीसारखं पन्ह तयार आहे. मी माझ्या मुलांना लहानपणी अशीच फ्रुटी म्हणून पन्ह बनवून द्यायची आणि ते खूप आवडीने प्यायचे. तुमच्याही मुलांना नक्की आवडेल. फ्रीजमध्ये 1 महिना सहज टिकते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. डिस्क्रिप्शन चेक करा मंडळी. असेच पुढच्या रेसिपीसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद. उन्हाळ्यातील आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी पाहिजे कैरीच्या किंवा अजून वाळवणाच्या, त्या मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगाल. मी तुमच्या कमेंटची वाट